नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये आता प्रियाचा तर सायलीने एकदम भयानक असा गेम वाजवलेला असतो. म्हणजे आता सायलीने नेमकं केलं काय आणि प्रियाला डायरेक्ट रंगे हात पकडून घरच्यांसमोर तिचे काळे धंदे उघड केले. आता नेमकं सायली अर्जुनने केलं काय हेच आपल्याला या व्हिडिओमधनं कळणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सायली अर्जुनने ठरवलेलं असतं की एक एक करत प्रियाच्या बाबतीतले सगळे पुरावे आपण घरच्यांसमोर आणायचे. आता तसाच त्यांनी पहिला पुरावा घरच्यांसमोर आणलेला असतो, तो म्हणजे अधिराज. अधिराज डायरेक्ट प्रियाच्या घरी आलेला असतो, म्हणजे सुभेदारांच्या घरी आलेला असतो. घरी तर सगळेच असतात, अश्विन, आई बाबा, सायली अर्जुन सगळेच घरी असतात. अधिराज डायरेक्टली घरी येतो, प्रियाशी बोलू लागतो आणि अधिराजला असं समोर आलेलं घरी आलेलं पाहता प्रियाची तर बोलतीच बंद झालेली असते. तिच्यातून शब्द देखील फुटत नसतात आणि त्याच्यानंतर प्रिया सांगते की अधिराज हे माझे आई बाबा आहेत आणि हा माझा नवरा आहे. आता अश्विनला पाहता अधिराज चिडतो आणि लगेच अश्विनची खोटी खोटी कॉलर पकडत त्याला म्हणतो, का रे तूच ना रे तो जो बायकोला मारहाण करतो. अश्विनला तर अधिराजचं हे सर्व बोलणं काहीच कळालेलं नसतं की हा नेमकं माणूस बोलतोय तरी काय. आता अश्विन म्हणतो, एक मिनटं काय चाललं हे सगळं, हा सगळा नेमकं काय प्रकार चालला हे कोणालाच काही कळलेलं नसतं. अधिराज सायली अर्जुनच्या टीममध्ये आहे हे सुद्धा प्रियाला अजून कळालेलं नसतं. पुढे मग त्याच्यानंतर सायली म्हणते की मी सांगते की हा सगळा नेमका प्रकार काय आहे. हा सगळा प्रियाचा खोटारडेपणा आहे. आता प्रिया तर डोळे मोठे करत सायली अर्जुनकडे बघत असते. सायली घरच्या सर्वांना सांगू लागते की प्रियाचा हा खोटारडेपणा आहे. प्रियाने आत्तापर्यंत जे काही सांगितलं ते सर्व गोष्टी खोट्या आहे, पण मात्र फक्त याच्यातली एकच गोष्ट खरी आहे की हा व्यक्ती अधिराज सरदेसाई आहे. प्रियाने आपल्याला सांगितलं की ही जिथे नोकरी करते, पण मात्र ते सर्व काही खोटं आहे. हा तिथलेच मालक अधिराज सरदेसाई आहेत. अश्विनला आता हळूहळू सर्व प्रकार समोर आलेला असतो. त्या दिवशी अश्विनने जे अधिराज नाव वाचलं ते सर्व काही खरं आहे हे आता अश्विनला हळूहळू कळालेलं असतं. अर्जुन तीच गोष्ट एक्सप्लेन करून अश्विनला सांगतो की तिने तुला एकदा सांगितलेलं होतं की हे नाव अधिराज नाही तर अधीर आहे. तू ते नाव अगदी बरोबर वाचलेलं होतं, पण मात्र तिला हे दाखवायचं होतं की तू कसा वीक आहेस आणि तुझा कॉन्फिडन्स तिला वीक करायचा होता. आता पुढे सायली सांगू लागते ही तर फक्त नावाला तिथे नोकरी करते, पण मात्र नोकरीच्या नावाखाली ही तर फक्त फिरतच असते. ही तर यांच्याबरोबर लोणावळ्याला गेलेली होती. आता हे सर्व ऐकता घरच्या सर्वांनाच मोठा धक्काच बसत असतो. सायली बरोबर प्रियाचे हे एक एक काळे कोळसे बाहेर काढत असते. आता त्याच्यानंतर अश्विन तर शांतच असतो आणि शांतपणे हे सर्व धक्के सहन करत असतो. सायली पुढे सांगत असते की लग्नाच्या आधी या प्रियाचे तर खूप बॉयफ्रेंड होते आणि आता लग्नानंतर प्रियाच्या आयुष्यात आलेला हा एक पुरुष. अश्विनला तर एका मिनिटासाठी या गोष्टीवरती विश्वासच बसत नाही. तर सायली सांगू लागते की दुर्दैवाने अश्विन भाऊजी हे सगळं काही खरं आहे. ही प्रिया तर तुमच्याशी एकनिष्ठ कधी नव्हती आणि राहणारच नाही. प्रिया तर आश्चर्याने हे सगळं ऐकत असते. तिच्या पायाखालची पूर्ण जमीनच सरकलेली असते की सायली अर्जुनने सगळे काळे कोळसे बाहेर काढलेत. पुढे आता सायली सांगते की तुमच्या पाठीमागे ही नेमकं काय काय करत असते ना तेच आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. पुढे मग आता प्रिया चिडते आणि सायलीवरती ओढत म्हणते की ए सायली, काहीही वाटेल तसं बोलू नको. तुला काय वाटलं तू काहीही बोलणार आणि माझा नवरा ते सगळं ऐकून घेणार, त्याच्यावरती विश्वास ठेवणार, असं काहीही होणार नाही आहे. हे फक्त मला बदनाम करण्याचा प्रयत्न करताय. घरचे सर्वच आश्चर्याने ती सर्व गोष्टी बघत असतात. पुढे मग त्याच्यानंतर प्रिया अधिराजला म्हणते, अधिराज सर काय हो, तुम्हीसुद्धा यांच्या या कटकारस्थानामध्ये सामील झालात. अधिराजसुद्धा आश्चर्याने बघू लागतो. जसं की अधिराज दाखवत असतो की मला काहीच माहिती नाही आहे आणि तो सायली अर्जुनलाच मिळालेला असतो ही गोष्ट काय प्रियाला माहिती नसते. आता पुढे त्याच्यानंतर अधिराज म्हणतो, अगं प्रिया तूच तर मला सांगितलंस ना की तुझा नवरा दारू पिऊन तमाशे घालतो, तुला मारहाण करतो. पुढे प्रिया ओरडत तमाशा करत म्हणते की अधिराज सर काहीही बोलू नका. मी सकाळी कामावरती येते, मान खाली घालून काम करते, संध्याकाळी घरी निघून जाते, याचा तुम्ही फायदा घेऊ नका. पण मात्र अधिराजकडे सर्व गोष्टीचे पुरावेत ही गोष्ट मात्र प्रियाला माहिती नसते. हळूहळू सायली अर्जुन बरोबर प्रियाचा मुखवटा फाडणार. पुढे अर्जुन म्हणतो की प्रिया तुला काय वाटलं आम्ही खोटं बोलतोय? बरं ठीक आहे, आम्ही आता खोटं बोलतोय. आता नेमकं खरं काय ना हे आपण तुझ्या एक्स बॉयफ्रेंडकडनं ऐकूयात. पुढे त्याच्यानंतर सायली अर्जुन सँडीला बोलवतात
आणि सँडीसुद्धा प्रिया आणि त्याच्यामध्ये काय काय घडलं, त्यांचं अफेअर सुरू होतं, ही सगळ्या गोष्टी अश्विन आणि सर्वांसमोर उघड करतात. सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो, मेन म्हणजे अश्विनला. अधिराजनेसुद्धा एक एक करत सर्व काही साक्षी पुराव्यांसकट प्रियाचा मुखवटा फाडलेला असतो. आता प्रियाच्या बाबतीतलं एक पाऊल तर सायली अर्जुनने बरोबर टाकलं आहे. आता पुढे नेमकं काय होणार हे आपल्याला कळणारच आहे. त्याच्यासाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.